नमस्कार मित्रांनो, नर्सिंग नॉस मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण JNM फर्स्ट इयरसाठी कम्युनिटी हेल्थ नर्सिंगचा पूर्ण क्वेश्चन पेपर बघूया. 2012चा हा क्वेश्चन पेपर आहे. चला तर सुरुवात करूया. प्रश्न अचूक पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. 5 मार्कासाठी विचारला जातो. त्यात आहे पहिलं, गरोदरपणाचा एकूण कालावधी डॅश डॅश असतो. तर किती असतो गरोदरपणाचा कालावधी? 280 दिवस. यात ब येणार. ठीक आहे. तसंच दुसरं बघा, लवकर निदान व उपचार हे प्रतिबंधनाची डॅश डॅश स्तर आहे. तर यात येणार सेकंडरी प्रिव्हेन्शन म्हणजेच दुय्यम. ठीक आहे. ब येणार याच. तिसऱ्या याच्यात बघा, कॅल्शियमची दैनिक गरज डॅश डॅश आहे. तर इथे ड येणार 500 मिलीग्राम. ठीक आहे. चौथं बघा, शालेय आरोग्य सेवा डॅश डॅश सेवेखाली येते. तर यात येणार माताबाल संगोपन. तर यात क येणार. ठीक आहे. पाचवा बघा, डॅश डॅशचा परिणाम ग्लॅड्युलर व मज्जासंस्था पेशीवर होतं. तर यात येणार गालगुंड क. तर हे झाले आपले रिकाम्या जागा भरा. तसंच बघूया आपण जोड्या लावा. अ गटमध्ये आहे हुकवर्म, वक्रकृमींना येणार रक्ताशय. ठीक आहे. ड एनिमिया. तसं दुसरं बघा, बहिरेपणाला संवाद अडथळे. यात अ आहे ना. तसंच तिसरं बघा, सोयाबीनमध्ये येणार प्रथिनयुक्त. ठीक आहे. तसं चौथं बघा, पथनाट्य रोल प्ले. यात आरोग्य शिक्षण येणार. तसंच जीवनसत्व ड, यात सूर्यकिरण. ठीक आहे. तुम्हाला समजलं असेल तर सांगते परत एकदा. पहिल्या याच्यात ड, दुसऱ्या याच्यात अ, तिसऱ्या याच्यात ई, चौथ्या याच्यात ब आणि पाचव्या याच्यात क. ठीक आहे. तसंच बघूया आपण खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. पहिला आहे, पोलिओचा प्रसार दूषित हवेमुळे होतो. तर चूक आहे, पोलिओचा प्रसार हा दूषित पाण्यामुळे होतो. ठीक आहे. दुसरा आहे, काजण्या हा रोग वारिसेला झोस्टर या जंतूमुळे होतो. तर बरोबर आहे, झोस्टर हा विषाणू आहे. तसंच तिसरं बघा, बरोबर व पूर्ण नोंदी ही परिचारिकेची कायदेशीर जबाबदारी. बरोबर आहे. चौथं आहे, पिवळ्या रंगाच्या फळामध्ये जीवनसत्व ब भरपूर प्रमाणात आढळते. तर हे चूक आहे. जीवनसत्व ब हे याच्यात नाही आढळत, विटॅमिन ए मध्ये आढळते. ठीक आहे. तसंच पाचवं बघा, रोड टू हेल्थ चार्ट हा गरोदर मातेच्या प्रतीचा नोंद आहे. तर हे पण चूक आहे. हे लहान मुलाच्या वाढीसाठी वापरले जाणारा चार्ट आहे. गरोदर चार्ट वेगळा असतो. ठीक आहे. तर हे झाले आपले चूक बरोबर. तसंच बघूया आपण क्वेश्चन पेपर काय काय आलेलं आहे. क्वेश्चन कुठले आलेले आहे. टिपालियामध्ये बघा कुठलेही 3च लिहायचे आहे. बघा त्यात आलेलं आहे सॅनिटरी व्हेरी, गिड्डे स्कूल मिल, PHN ची कार्य, नोंदणी व अहवालचे महत्त्व. याच्यातून 3च लिहायचे. 15 मार्काला असतो, 5-5 मार्काला क्वेश्चन असतो. तसंच व्याख्या लिहामध्ये बघा 2-2 मार्काला व्याख्या लिहायचे, कुठलाही 5. डॉसची व्याख्या आलेली आहे. पाश्चरायझेशन आलेलं आहे. अधिशयन काळ आलेला आहे. प्राथमिक आरोग्य सेवा आलेलं आहे. समतोल आहार आलेला आहे. आरोग्य संघ
आलेला आहे. ठीक आहे, मी तुम्हाला सेपरेटमध्ये वाक्य देणार आहे सगळ्या. तसंच बघा फरक स्पष्ट लिहा कोणते दोन. नैसर्गिक व मिळवलेली प्रतिकारशक्ती, ॲक्टिव्ह व पॅसिव्ह. तसंच रॅपिड सँड फिल्टर व स्लो सँड फिल्टर. तर याच्यातून कुठलेही दोनच लिहायचे. ठीक आहे, प्रश्न 4मध्ये बघा काय आलेलं आहे. प्रथम वर्ष परिचारिका विद्यार्थ्यांनी म्हणून आपली प्राथमिक आरोग्य केंद्रात ड्युटी लावली आहे. आपण गृह भेटीची तयारी करत आहात. तर तुमची कम्युनिटीमध्ये तर गृहभेट झालीच असेल. ठीक आहे, त्यात बघा खाली प्रश्नाचे उत्तर लिहामध्ये गृहभेटीचे उद्देश लिहा, गृहभेटीचे तत्त्वे लिहा, गृहभेटीचे पायऱ्या लिहा, प्राथमिक आरोग्य केंद्राची कार्य लिहा. ठीक आहे, तर तुम्हाला हे वरचे 4 येत असेल तर हे वरचे 4च लिहायचे, याच्यात खालचे मिक्स करायचे नाही. जर तुम्हाला हे नसेल येत तर किंवा दिलेलं आहे तुम्ही खालचे लिहू शकता. लसीकरण म्हणजे काय, लसीकरण पत्रक वेळापत्रक लिहा, शीतसाखळीबद्दल लिहा, ती लसीकरण क्लिनिकमध्ये कशी ठेवली जाते, लसीकरण क्लिनिकमध्ये परिचारिकेची भूमिका लिहा. तुम्ही 2011चा पेपर बघा, याच्यातल्या हा क्वेश्चन लसीकरणाचा आलेलाच आहे. हा तसंच गृहभेटीचं. तर तुम्ही पेपरमधून जास्त अभ्यास कराल तर तुम्हाला म्हणजे लवकर तुम्हाला पेपर इतका इझी जाणार ना तुमचावाला. फटाफट पूर्ण पुस्तक वाचणे ठीक आहे, पण प्रॅक्टिकली अभ्यास करा. आधी तर जेवढेही पेपर आहे ते क्वेश्चन पेपरमधूनच अभ्यास करा. कुठले कशा प्रकारचे कुठल्या टॉपिकवरचे कुठले इम्पॉर्टन्स पेपर आहे त्याचा अभ्यास करा. त्याच्यानंतरच पुस्तकाचं तर चालूच ठेवा, पण सोबत याचा पण अभ्यास करा. क्वेश्चन पेपर खूप इम्पॉर्टंट असतात, आपल्याला समजतात कशा प्रकारे क्वेश्चन विचारले जातात. तर दोन्ही चालूच ठेवा. तसंच 5 बघा खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. कुटुंब नियोजन वाक्य लिहा, कुटुंब नियोजनाची पद्धतीची यादी करा, तांबीची फायदे लिहा, तसंच कुटुंब कल्याण सेवेमधील परिचारिकेच्या भूमिका लिहा. जर तुम्हाला वरचे 4 येत असेल तर वरचे 4 लिहा, किंवा हे नसेल लिहायचं खालचे लिहा. ठीक आहे, NRHM म्हणजे काय, अशाची कार्य लिहा, जननी सुरक्षा योजनाबाबत थोडक्यात माहिती लिहा, आरोग्य शिक्षणाचे महत्त्व लिहा. तर हा झाला आपला क्वेश्चन पेपर. तुम्हाला आन्सर दिले आहे मी खालीलप्रमाणे. तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून आपल्या बुकामध्ये उतरवा आणि अभ्यास करा. शॉर्टमध्ये दिलेले आहे. ठीक आहे, टिपा लिहा बघा. हे शॉर्टमध्ये आहे, तुम्हाला फुल लिहायचं आहे. तुम्हाला समजण्यासाठी दिलेलं आहे. तसेच काय क्वेश्चन असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. याचे लॉंग क्वेश्चन टाकणार मी, पण मला वेळ लागेल थोडा.
मी तुम्हाला कम्युनिटीचे पूर्ण ऑब्जेक्टिव्ह पेपरमधले देणार वेगळा त्यात व्हिडिओ बनवून. कम्युनिटीचे पूर्ण पेपर झाल्यानंतर मी तुम्हाला त्यासाठी एक वेगळा ऑब्जेक्टिव्हचं व्हिडिओ बनवून देणार आन्सरसोबत. तसेच बायोसायन्स आणि बाकी सब्जेक्टचे पण देणार बनवून. चला तर मित्रांनो, धन्यवाद. असेच सपोर्ट करत राहा, असेच व्हिडिओ येत राहील.